आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महत्त्वाची बातमी, नालासोपाऱ्यामधल्या 41 अनधिकृत इमारतींवर आज हातोडा पडणार आहे। पालिका प्रशासन आज इमारतींचं तोडकाम करणार आहे। 41 इमारतींपैकी 7 इमारती आधीच जमीनदोस्त करण्यात आल्यात। वादग्रस्त डम्पिंग आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवर 41 इमारती आहेत। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विजय, तोडक कारवाई आज केली जाणार आहे, कशा पद्धतीने बंदोबस्त आहे? वृषाली बरोबर आहे की नालासोपाऱ्यातला मलनिसारण आणि डम्पिंग ग्राउंडची जवळपास 35च्या वर एकर जी जागा आहे ही आहे आणि या ठिकाणी 41च्या वर ज्या इमारती आहेत या इमारती अनधिकृत उभारण्यात आलेल्या होत्या आणि या इमारतीची 28 नोव्हेंबरला सुद्धा एक कारवाई झालेली होती। रहिवाशांना घराबाहेर काढून ती कारवाई करण्यात आलेली होती। आज पुन्हा या कारवाईवर महापालिका हातोडा पडणार आहे। आपण जर बघितला तर आज जवळपास 9:30च्या नंतर या कारवाईला सुरुवात होईल, मात्र त्याच्या अगोदर सकाळपासूनच या ठिकाणी प्रचंड असा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे हा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पूर्ण पोलीस जे आहेत हे या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। एकूण 41 या ठिकाणी बिल्डिंग होत्या आणि 28 नोव्हेंबरला या ठिकाणी 7 इमारती ज्या आहेत पालिकेनं भुईसपाट केलेल्या होत्या। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ही कारवाई सुरू आहे। या ठिकाणचे रहिवासी जे आहेत यांनी सुद्धा स्टे मिळवण्यासाठी कोर्टामध्ये गेलेले आहेत, मात्र सध्या तरी आणखी यांना स्टे मिळालेला नसल्यामुळे आज मोठ्या फौजफाट्यासह या ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तासह या ठिकाणी पालिका कारवाई करणार आहे। जवळपास ज्या 30च्या वर ज्या इमारती आहेत या इमारतीमध्ये पूर्ण रहिवासी हे राहतात। ह्या 15 वर्षापूर्वीच्या ह्या सर्व इमारती आहेत आणि या आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे या कारवाईला सुरुवात झालेली आहे। आज ही कारवाई 9:30च्या नंतर ज्यावेळेस पालिका या ठिकाणी जेसीपी, पोकलँड, पालिकेचे अधिकारी आणि जवळपास 400च्या वर पोलिसांचा जो बंदोबस्त जो आहे हा बंदोबस्त या कारवाईमध्ये तैनात असणार आहे। एकंदरीतच जर बघितलं तर सध्या तरी पोलीस या ठिकाणी आलेले आहेत, पालिकेचे आणखी कर्मचारी आलेले नाहीत, मात्र 9:30च्या नंतर ही पूर्ण कारवाई सुरू होईल असं सांगण्यात येत आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून घेत राहणार आहोत।